इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरे घेतले आहे. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आणि छान असं वाटण तयार करून घेतलं आहे. आता एक मोठं ताट घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 2 वाटी इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आणि 2 ते 3 चमचे आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. आता यामध्ये जे तयार केलेलं वाटण आहे ते घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. इथे मी भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे. ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. नंतर निथळून बारीक चिरून घ्यायची आहे. इथे मी 2 चमचे गावरान तीळ घेतले आहे. गावरान तिळाने चव छान लागते. तुम्ही पॉलिश केलेले तीळ वापरले तरीसुद्धा चालतील. आता एक मोठा चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे. हातावर असा चोळून घ्यायचा म्हणजे ओव्याचा स्वाद अगदी छान येतो. अगोदर जी आपण बारीक चिरून जी कोथिंबीर ठेवली होती ना, तीसुद्धा या पिठामध्ये घालायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्येच इथं मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे. आता आपण थोडं थोडं पाणी घालून याचं सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा मुलं ज्वारीची भाकरी खात नाही किंवा कधीकधी आपल्यालासुद्धा भाकरी करायचा कंटाळा येतो. त्यावेळेस तुम्ही संध्याकाळी हलका आहार म्हणून ही रेसिपी बनवू शकता. आज आपण ज्वारीच्या पिठापासून खमंग असे थालीपीठ बनवणार आहोत. चवीला अगदी छान लागतात आणि करायलासुद्धा अगदी सोपे आहेत. यामध्ये माझी थोडीशी हळद घालायची राहिली सुरुवातीला, त्यामुळे इथं ती घालूया आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊ. पिठावर थोडंसं तेल घातलं आहे आणि पुन्हा एकदा हे छान असं मळून घेतलेलं आहे. आता आपण लगेच याचे ज्वारीचे थालीपीठ करायला घेऊया. घेतलेला आहे आणि एक ओला रुमाल घेतलेला आहे. रुमाल आपल्याला असा पोलपटवर सर्व बाजूने पसरून घ्यायचा आहे. नंतर तयार केलेलं जे पीठ आहे त्याचा एक गोळा घ्यायचा आहे. पिठाला थोडासा असा गोल आकार दिलेला आहे आणि आता जे ओला रुमाल आहे त्यावर ओल्या हात लावून थोडं थोडं हे पसरून घ्यायचं आहे. खूप जास्त जाड नाही किंवा खूपसुद्धा पातळ आपल्याला असं हे ठेवायचं नाही आहे. मध्यम साईजचं ठेवायचं आहे. इथे मी बोटाच्या साहाय्याने आणि पाण्याच्या साहाय्याने छान ज्वारीचं थालीपीठ थापून घेतलेलं आहे. मध्यभागी आणि बाजूने सुद्धा असे गोल करून घ्यायचे. त्यामुळे थालीपीठ भाजायलासुद्धा सोपं जातं आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसतं. तवासुद्धा आपला गरम झालेला आहे. आता याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि तयार केलेलं जे थालीपीठ आहे या पद्धतीने आपल्याला तव्यावर टाकायचं आहे. थालीपीठ भाजताना गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे. कडेने आणि मध्ये जे गोल केले आहेत त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे. वरची बाजू थोडीशी सुकत आली की लगेच दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटून घ्यायचं आहे. थालीपीठाच्या ज्या कडा आहेत त्या अगोदर मोकळ्या करून घ्यायच्या आणि थालीपीठ थोडंसं भाजत आलं आहे की नाही हे पाहायचं आणि नंतरच दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त कलर आलेला आहे. दिसायलाच इतकं सुंदर दिसतं आहे तर खायला तर अगदीच भारी लागतं. थोडंसं तेल घालायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान भाजून घेऊया. याला बघून कोणी म्हणूसुद्धा शकणार नाही की हे ज्वारीचं थालीपीठ आहे. खायला अगदी भारी लागतात, झटपट होतात. नाश्त्यासाठी, डब्यासाठी सुद्धा तुम्ही हे देऊ शकता. दुसरं थालीपीठ करायच्या वेळेस जो रुमाल आहे पाण्यामध्ये घालायचा, थोडंसं पिळून घ्यायचा आणि नंतरच पोलपटवर ठेवून दुसरं थालीपीठ जे आहे ते थापून घ्यायचं आहे. आपण जे थालीपीठाचं पीठ तयार केले आहे या पिठामध्ये 3 ते 4 जणांचा नाश्ता अगदी आरामशीर होतो. धपाटे करताना थोडंसं तेल फक्त जास्त लागतं. दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. या थालीपीठाच्या पिठामध्ये तुम्ही दुधी भोपळासुद्धा किसून घालू शकता. इथे आपले मस्त खमंग खुसखुशीत ज्वारीच्या पिठाचे धपाटे तयार झालेले आहेत. खायला अगदी छान लागतात. हे तुम्ही लोणच्यासोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता. नाश्त्यासाठी, डब्यासाठी किंवा रात्रीच्या हलक्या आहारासाठी सुद्धा तुम्ही हे बनवू शकता.